रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात मनाला चटका लावणारी एक घटना घडली आहे. हुंड्यातील 1 लाख रुपये न दिल्याने सासरच्या मंडळीने विवाहितेची विष पाजवून हत्या केली आहे. ताऊबाई सुधाकर राठोड, वय वर्ष 18 असे मृत विवाहितेचे नाव आहे. विशेष म्हणजे 2 जुलै रोजी तिचा विवाह झाला होता. हातावरील मेहंदी सुकण्यापूर्वीच तिला आपला जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणी मुखेड पोलिसांनी पतीसह सासरा, सासू आणि दिराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होते. वसूरतांडा येथील वामन देवलात चव्हाण यांची मुलगी ताऊबाई हिचे लग्न राठोडवाडी अकरगा येथील सुधाकर राजाराम राठोड यांच्यासोबत 2 जुलै 2025ला रीतिरिवाजाप्रमाणे विवाह सोहळा पार पडला. लग्नात 6 लाख हुंडा व 3 तोळे सोने देण्याचे ठरले होते. त्यानुसार मुलीचे वडील वामन चव्हाण यांनी लग्नाच्या वेळी 5 लाख हुंडा, 1 तोळ्याची अंगठी व 2 तोळ्याचे लॉकेट दिले होते. मोठ्या थाटात मुलीचा विवाह लावून देण्यात आला होता. दरम्यान लग्नानंतर मुलगी व जावयास परतनीच्या विधीसाठी बोलवले होते. त्यावेळी नवरा सुधाकर याने हुंड्यासाठी राहिलेले 1 लाख रुपये घेऊन ये, मला दूध डेअरी टाकायची आहे अशी धमकी दिली व तो निघून गेला. नंतर मुलगी 9 जुलैला सासरी गेली आणि 10 जुलैला सकाळी 7 वाजता मुलीच्या वडिलांना फोन आला. मला उलट्या होत आहेत, लवकर येण्यास सांगितले. त्याप्रमाणे वडील तिथे गेले व आजारी मुलीला घेऊन मुखेड येथील दवाखान्यात दाखवून पुढील उपचारासाठी नांदेड व तिथून हैदराबादला उपचारासाठी नेण्यात आले. नवरा सुधाकर, सासरा राजाराम, सासू मोत्याबाई व दीर सदाशिव यांनी मला जबरदस्तीने विष पाजल्याचे विवाहितेने सांगितले. 13 जुलैला सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान हैदराबाद येथील खाजगी रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुलीचे वडील वामन देवला चव्हाण राहणार वसूरतांडा यांच्या तक्रारीवरून मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पती सुधाकर राठोड याला बेड्या ठोकल्या आहेत, तर पोलीस निरीक्षक लक्ष्मणराव केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश माने पुढील तपास करीत आहेत. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.